नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज माझ्या 20 ते 25 शेळ्या आहेत. त्यांचं दिवसभराचं कसं नियोजन असतं, कसं शेड्यूल असतं, कशा पद्धतीने चारा दिला जातो, कोणता चारा दिला जातो, कोणता खुराक कोणत्या वेळेस द्यायला पाहिजे, कोणता चारा कोणत्या वेळेस द्यायला पाहिजे, सुका चारा कधी द्यायला पाहिजे, ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो पहा, 20 शेळ्यांचं नियोजन कसं करणं आहे, कसं करतो आपण. तर मित्रांनो काय होतं, 20 शेळ्यांचं नियोजन जर करायचं म्हणलं तर एक फायदेशीर एक व्यवसाय आहे तो. शक्यतो पण त्यासाठी वेळेचं आणि खाद्याचं शिस्तबद्ध नियोजन असणं अत्यंत आवश्यक आहे. शेळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आपल्याला माहिती पाहायची आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहा, सकाळचं नियोजन, आमचं जे सकाळचं नियोजन आहे ते शेडमधलं कसं आहे बघा. सकाळी साधारणपणे 6:30 ते 7 वाजता, साधारणपणे 6:30 वाजता धरूया आपण, 6:30 वाजता गोठ्याची स्वच्छता करणे, म्हणजे रात्री साचलेल्या लेंड्या आणि मूत्र साफ करून गोठा कोरडा करून घ्यायचा. म्हणजे आपण सगळे गोठ्याची झाडलोट करून सकाळच्या पारी घ्यायची पहिल्या पिरियडमध्ये. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, यामुळे ह्या गोठ्यामधल्या लेंड्या किंवा ती मुतारी वगैरे साफ जर नाही केली तर त्याच्यामुळे अमोनिया वायू तयार होतो आणि मग शेळ्यांचं आरोग्य बिघाडतं. त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो, पहिल्या सुरू उठल्याच्यानंतर गोठा चांगला पूर्ण स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे, जेणेकरून शेळ्याचे आरोग्य चांगले राहील, अमोनिया वायू तयार होणार नाही याची काळजी घ्यायची. हे झालं मित्रांनो साधारणपणे 6:30 ते 7:30 वाजेपर्यंतचं आपलं नियोजन. त्याच्यानंतर आता 7:30 ते 8:30पर्यंत काय करायचं आहे आपल्याला ते पाहूया. तर काय करायचं मित्रांनो, पाणी जे आहे, पाणी, ओला चारा, शेळ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे. ह्या कालावधीमध्ये काय करायचं, शेळ्यांना ओला चारा, सुका चारा, पाणी वगैरे असेल ते द्यायचं आहे. शेळ्यांना स्वच्छ पाणी प्यायला द्यायचं आहे आणि थोडाफार हिरवा चारा सकाळच्या पिरियडमध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जर आपल्याला शक्य झालं तर अगोदर खुराक द्यायचा. काय करायचं, हे चारा द्यायच्या अगोदर काय करायचं, खुराक द्यायचा आहे. प्रत्येक शेळीला तिच्या वजनानुसार 100 ते 250 ग्रॅमपर्यंत अंदाजे खुराक मिळाला पाहिजे शेळीला. एका शेळीला 100 ते 200-250 ग्रॅम एका शेळीला खुराक मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला 20 शेळ्यांना खुराक द्यायचा आहे. पण आता या खुराकमुळे काय होतं आहे, शेळ्यांच्या चांगला म्हणजे वजन वाढीला फायदा होतो आणि दुधातसुद्धा वाढ होते. त्याच्यामुळे हा खुराक आपल्याला साधारणपणे द्यायचा आहे. हे झालं मित्रांनो आपलं सकाळचं साधारणपणे 8:30-9 वाजेपर्यंतचं. आता आपण चारा वगैरे त्याच्यानंतर अगोदर खुराक देऊ शकता किंवा अगोदर चारा देऊ शकता. समजा अगोदर आपण पहिल्या स्टार्टला खुराकच देऊया, त्याच्यानंतर चारा द्यायचा. तर आता मित्रांनो चारा काय द्यायचा आहे त्यांना बघा. मग त्याच्यामध्ये तुम्ही सकाळच्या पिरियडमध्ये थोडा हिरवा चारा द्यायचा आहे. मग त्या हिरव्या चाऱ्यामध्ये मका, हत्ती गवत, घास, मेथी घास ह्या पद्धतीचा तुम्ही चारा देऊ शकता. त्याच्यामध्ये 9 ते 10 वाजता तुमच्या शेळ्या पूर्ण खाऊन जोगलेल्या असतील, 10च्या 11च्या दरम्यान, तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, पाणी वगैरे आपण ठेवलेलंच असेल तर तिथे जाऊन त्या पाणी वगैरे पितील. तर मित्रांनो, जर तुमचं बंदिस्त असेल तर अशा पद्धतीने नियोजन करा. आणि जर मित्रांनो, जर तुम्ही साधारणपणे 10-11च्या दरम्यान तुमचा चारा देणं पूर्ण झालेला आहे, त्याच्यानंतर 9 ते 10पर्यंत आपला चारा देऊन पूर्ण झाला पाहिजे टोटल. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर आपल्याला हे ना एक साधारणपणे 11-11:30च्या दरम्यान हे ना आपल्या शेळ्यांच्या गोट फार्ममध्ये एक चक्कर मारायची आहे आणि निरीक्षण करायचं आहे. काय निरीक्षण करायचं आहे, किंवा आत्तापर्यंत आपण सगळ्या शेळ्यांना चारा दिला आहे, खुराक दिला आहे, पण ह्या सर्व शेळ्या रोहन करतायत का, कोणाला काही बिमारी आहे का, कोण कुचकून बसलं आहे का, कोण, ही बारीक निरीक्षण करायचं आहे. मग त्याच्यामध्ये निरीक्षण कसं करा, शेळ्या रोहन करत आहेत की नाही, एखादी शेळी सुस्तावली का, हे तपासून पाहायचं. म्हणजे काय होईल,
साधारणपणे हे 11च्या दरम्यान पाहिजे, कारण शेळी पूर्ण खाऊन टोटल पूर्ण तिचं पोट भरलेलं असतं आणि त्यावेळेस ती सुस्त किंवा रोहंत करण्याला बसलेली असते. मग त्यावेळेस या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळं तुमच्या लक्षात येईल एखादी शेळी खात नाही की नाही. हे दररोज प्रत्येक शेळीचं निरीक्षण करायचं, ती रोहंत करते का. हे झालं मित्रांनो पहिल्या सत्रामधलं काम. तर आता दुपारच्या नंतर काय करायचं तुम्हाला मित्रांनो, दुपारच्या नंतर साधारणपणे 2-2:30 वाजता 2 वाजता समजा तुम्ही चारा टाकायला सुरुवात केली, तर जे तुमचं जिथं शेळ्या दिवसभर होत्या तुमच्या 11-12 वाजेपर्यंत ज्या ठिकाणी तुमच्या शेळ्या होत्या, त्या ठिकाणाहून तुम्ही शेळ्या तुमच्या त्या हलवायच्या आणि जिथं तुम्ही चाऱ्याच्या गव्हाणी वगैरे असतील तिथं त्या शेळ्या न्यायच्या मित्रांनो. आणि त्या मोकळ्या जागेत सोडायच्या. तिथं गोठ्यात तुमच्या पुरेसा जागा असली पाहिजे शेळ्यांना फिरण्यासारखी, म्हणजे त्यांना तिथं तो फिरायला वगैरे त्यांचा व्यायाम होईल. आता दुसऱ्या सत्रामध्ये काय द्यायचे बघा शेळ्यांना खायला, तर पहिलं द्यायचे तुरीचं कुट्टार वगैरे, सोयाबीन, भुस्सा, कडबा, कुट्टी. हे तुम्ही दुपारच्या नंतर पहिल्याच पिरियडमध्ये देऊ शकता. हे झालं तुमचं पहिल्या पिरियडमधचं चाऱ्याचं नियोजन. तर हा कोरडा चारा द्यायचा मित्रांनो. साधारणपणे एका शेळीला साधारणपणे दिवसाला 7-8 किलो चारा लागतो. तर त्याच्यामध्ये 4-5 किलो हिरवा चारा पाहिजे. त्याच्यानंतर सुका चारा 2-3 किलो पाहिजे. एखादा 2 किलो झाडपाल्याचा चारा पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये नियोजन करू शकता. तर मित्रांनो काय करायचं बघा, आणि दुपारच्या सत्रानंतर पुन्हा पाण्याची सोय त्यांची करायची. कारण आपलं सकाळी ठेवलेलं पाणी जर तुम्ही टप वगैरेमध्ये जर ठेवत असेल, तर तो पाणी नसेल तर तुम्ही त्यांना पाणी वगैरे ठेवू शकता. आणि मग त्या पाणी बिनी पिणार. तर काय करायचं आहे, उन्हाळा असल्यामुळं पाण्यात थोडं मीठ टाकायचं किंवा गूळ टाकल्यास शेळ्यांना ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात ह्या 2 गोष्टी करायच्या, गूळ आणि मीठ त्या पाण्यात वापरायचं आहे. त्याच्यानंतर विश्रांतीच्या काळात शेळ्यांना शांतता मिळेल असे पाहावे, जेणेकरून व्यवस्थित रोहंत करतील. याची पण काळजी घ्यायची मित्रांनो. दुसरी गोष्ट, हा झाला तुमचा सुका चारा देऊन. त्याच्यानंतर आता तुम्हाला पुन्हा हिरवा चारा शेळ्यांसाठी द्यायचा आहे. तर तो हिरवा चारा काय द्यायचा आहे बघा, तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही हिरवा चारा देऊ शकता. तर त्याच्यामध्ये बघा सुवाबूळ आहे, शेवरी आहे, पिंपळ आहे, पान आहेत, अनेक झाडाच्या हे वनस्पती सांगितले. तर हे देणे शेळ्यांच्या पचनासाठी उत्तम असते. कारण सुवाबूळ झालं, शेवरी झालं, पिंपळ झालं, वड झालं, उंबर झालं मित्रांनो, हे चारे जे आहे ते शेळीच्या पचनासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे हा चारा द्यायचा आहे. त्याच्यानंतर शेळ्यांना पुन्हा एकदा पाणी ठेवायचं आहे. पाणी पिल्याच्यानंतर त्यांना रात्रीच्या पिरियडमध्ये तुमचा जो गोठा असेल किंवा जो तुम्ही संध्याकाळच्या पारी जो खुराक चारत असेल, काय होतं काही वेळेस 2 टाईम खुराक असतो शेळ्यांना, त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही तो खुराक द्यायचा. तर आता इथं बघा आमची खुराक देण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही काय केलेलं, हा भरडा, गव्हाचा भरडा आणि शेंगदाणा पेंडीचं हे मिक्सचर केलेलं आहे आणि त्याचं आम्ही गोळे बनवलेले आहे. तर आता हे गोळे का बनवलेत मित्रांनो, तर काय होतं, आपण जर तसाच खुराक जर दावणीमध्ये टाकला तर एखादी मारकी शेळी जर असेल तर ती गपा सगळा खुराक खाऊन घेते, दुसऱ्या शेळीला खाऊन देत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय नियोजन केलं, ही गोळी बनवलेली आहे आणि कंटिन्यू एका शेळीला एक गोळी मिळेल अशी प्रत्येका शेळीला एक गोळी द्यायचं आमचं हे नियोजन आहे. तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या शेळ्यांचं नियोजन जर केलं तर मित्रांनो तुम्ही शेळीपालनामध्ये 100% यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो आता संध्याकाळच्या पारी काय करायचं आहे, गोठ्याची जी स्वच्छता आहे, जर स्वच्छता केली नसेल तर स्वच्छता पुन्हा एकदा चांगली करून घ्यायची. संध्याकाळच्या पिरियडमध्ये शेळ्या आपल्या सगळ्या गोठ्यामध्ये जाणं गरजेचं आहे. तर आता मी याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो मित्रांनो. दिवसातून किमान 3 ते 4 वेळा शेळीला ताजे पाणी देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खनिज मिश्रण, आता खाद्यातून दररोज 5 ते 10 ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. दुसरी गोष्ट, लसीकरण, PPR, घटसर्प आणि फाऱ्या यासारख्या रोगांच्या वेळेवर लसीकरण करावे. पुन्हा परत 3-4 महिन्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने जंतनाशक करणे. हे अशा साध्या गोष्टी जर तुम्ही शेळ्यांच्या गोट फार्ममध्ये जर पाळल्या तर तुमचा एक आदर्श शेळी गोट फार्म होऊ शकतो. एका पूर्ण वाढलेल्या शेळीसाठी साधारणपणे खालीलप्रमाणे, म्हणजे आपल्याला मी खाली काही महत्त्वाचे चारे सांगणार आहेत. तर हिरवा चारा एका शेळीला 2 ते 3 किलो पाहिजे. वाळलेला चारा 2 किलो तरी पाहिजे, 1.5 ते 2 किलो पाहिजे. आणि पशुखाद्य कमीत कमी एका शेळीला 500 ग्रॅम पाहिजे. हे झालं शेळीच्या दिवसाचं दिनक्रम. एका शेळीला एवढा चारा मिळालाच पाहिजे. साधारणपणे हिरवा चारा 3 ते 4 किलो,
आणि वाळलेला चारा साधारणपणे 2 किलो आणि झाडपाल्याचा जर तुमच्याकडे चारा असेल तर तो एखाद 2 किलो आणि 200-250 ग्रॅम खुराक. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना नियोजन जर केलं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांचं नियोजन करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, जे शेळीचे पिल्ले आहे त्यांची पण थोडक्यात मी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर काय करायचं, सकाळच्या सत्रामध्ये शेळीचे पिल्ले प्यायला सोडायचे. प्यायल्याच्या नंतर त्यांना खुराक खाऊ घालायचा आहे आणि खुराक खाऊ घातल्याच्या नंतर पिल्ले परत मित्रांनो शेळ्यांपासून बाजूला करायचे. तर काय करायचं आहे मित्रांनो, दिवसभर शेळीचं पिल्लू हे शेळीच्या जवळ ठेवायचं नाही, कारण ते दिवसभर शेळीच्या जवळ जर ठेवलं तर ते सारखं शेळीला पित राहतं आणि सारखं पिल्यामुळे शेळीला सारखं दूध येत नसतं. त्याच्यामुळे त्याला साधारणपणे लहान पिल्लू असेल तर एक महिनाभर 3 टाईम त्याला शेळीचं दूध प्यायला द्या आणि मग एकदा मोठं झाल्याच्या नंतर त्याला 2च टाईम दूध प्यायला द्या, एक सकाळ आणि एक संध्याकाळ. या 2 वेळेसच त्या पिल्लाला शेळीचं दूध प्यायला द्या, जेणेकरून त्यालासुद्धा खूप दूध मिळेल आणि त्याचं पोट भरेल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन जर केलं तर खूप चांगला प्रकारचं यश तुम्ही या शेळी पालनातून मिळू शकता. दुसरी गोष्ट, पिल्ल्यांचं नियोजन कसं करायचं आहे तर पहा मित्रांनो, जर तुमच्या शेळीच्या पिल्लांना दूध पाजून झालं असेल तर मग त्यांना खुराक द्या. खुराक दिल्याच्या नंतर किंवा खुराक देण्याच्या अगोदर त्यांना दर दिवस लिंबाचा पाला द्या. लिंबाचा पाला हा खूप आयुर्वेदिक आणि पौष्टिक असतो, त्याच्यामुळे लिंबाचा पाला हा अवश्य तुम्ही तुमच्या शेळ्यांनासुद्धा देऊ शकता, पिल्लांनासुद्धा देऊ शकता. साधारणपणे तुम्हाला दर दिवस शक्य नाही झालं तर 2-3 दिवसातून एकदा तरी शेळीच्या पिल्लांना आणि शेळ्यांना लिंबाचा पाला सकाळ सकाळ अनुशापोटी द्यायला विसरू नका. तर हे अशा पद्धतीचं मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मी केलेलं आहे. तर हे 20 शेळ्यांचा आदर्श असं वेळापत्रक मी आपल्यासमोर सादर केलेला आहे. तर तुमचा शेळीपालन व्यवसाय नक्कीच फायद्यात येईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि इतर मित्रमंडळींनीसुद्धा हा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जोडून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. आणि असे भरपूर माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा आपण नक्की पहा. असे जर कोणाला काही शंका कुशंका काही माहिती हवी असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून विचारू शकता. नक्कीच मी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.